नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये. आज आपण बोलूया गुलकंद या चित्रपटाबद्दल. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत समीर चौगुले, ईशा डे, सई तामणकर, प्रसाद ओक. या चित्रपटाचे एक दिग्दर्शक आहेत सचिन गोस्वामी. गुलकंद हा तुम्ही Amazon प्राईमवर पाहू शकता. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. ही गोष्ट आहे दोन कुटुंबांची. एक असतं ढवळे कुटुंब, नीता आणि मकरंद, आणि दुसरं असतं माने कुटुंब, रागिनी आणि गिरीश. ढवळ्यांची मुलगी आणि मान्यांचा मुलगा एकमेकांच्या प्रेमात असतात. दोन्ही कुटुंबांचा त्यांच्या लग्नाला विरोध नसतो. एके दिवशी एकमेकांच्या कुटुंबांची ओळख व्हावी म्हणून माने कुटुंब ढवळ्यांच्या घरी येतात. तेव्हा नीता ढवळे मुलीची आई आणि गिरीश माने मुलाचे बाबा एकमेकांना बघून अचंबित होतात. त्यांना त्यांचा भूतकाळ आठवतो. कधी एकेकाळी लग्नाआधी नीता आणि गिरीश रिलेशनशिप मध्ये होते, पण त्यांचं लग्न झालं नाही. आणि आता इतक्या वर्षानंतर एकमेकांच्या समोर आल्यानंतर तेही आपापल्या मुलांच्या लग्नानिमित्त, त्यामुळे दोघेही हादरतात. तर मग पुढे ते लग्न होतं का, की नीता आणि गिरीश यांमध्ये जवळीक वाढू लागते, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा विनोदी चित्रपट बघावा लागेल. आता बोलूया या चित्रपटाबद्दल सविस्तर. गुलकंद हा एक विनोदी चित्रपट आहे. खूप दिवसानंतर एक मराठी विनोदी चित्रपट थिएटरमध्ये हिट झाला. हास्य जत्रेचे कलाकार या चित्रपटात आहेत. आपण असंही बोलू शकतो की हास्य जत्रेचे एक्सटेंडेड व्हर्जन या चित्रपटात आहे. पण विषय आजच्या काळातला आहे. लग्नानंतर आपला एक्स समोर दिसल्यानंतर काय काय शक्यता होऊ शकतात याचं चित्रण या विनोदी चित्रपटात केलेलं आहे. कौटुंबिक चित्रपट असला तरी कॅरेक्टर सगळे मॉडर्न आहे. ढवळ्यांचा लहान मुलगा तर आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करतो. तो जे शब्द बोलतो आणि ज्या गोष्टींना रिॲक्ट करतो ते बघताना आपण सुद्धा हैराण होतो. असं वाटतं की पुढची पिढी अजून खतरनाक असणार आहे. नीता आणि गिरीश यांचं लग्नानंतरचं नातं बघताना विचित्र वाटू शकतं. मध्ये मध्ये चित्रपट बघताना असं वाटतं की चित्रपट या विवाहबाह्य संबंधांना सपोर्ट करतोय की काय, कारण ट्रॅक पण तसाच जात असतो. ते बघताना थोडं अवघडल्यासारखं होतं आणि थोडाफार तसंच चित्र वाटत राहतं. भलेही पारंपरिक चित्रपटाचा शेवट दाखवला असला तरीही ते नीताचं गिरीशला मिठी मारणे, गिरीशचं हार्ट इमोजी पाठवणे, ते थोडं लिमिट क्रॉस करणे हे दाखवलं आहे. आणि शेवटी जरा सुद्धा अपराधीपणाची भावना दोघांमध्ये नाही दिसून येत आणि ते जरा खटकतं. फक्त गिरीश बायकोची माफी मागतो. ते असं वाटतं की त्यांनी त्याला नीट ट्रीट केलं नाही म्हणून तो माफी मागतोय, ना की गिरीश ऍक्सेप्ट करतोय की आम्ही थोडी बाउंड्री क्रॉस केली होती, आम्ही चुकलो. हे काहीच दाखवलं नाहीये. उलट मकरंद आणि रागिनी यांनाच अडकवून क्लायमॅक्स पूर्ण केला आहे. या गोष्टी थोड्या खटकतात. विनोदी चित्रपटाबद्दल बोलायचं जोक्स पण ओढून ताणून केल्यासारखे वाटतात, जसं की तोडकी मोठी हिंदी बोलणे, रागिनीचे तेच रिपिटेटिव्ह संवाद बोलणे. त्यामुळे ही कॉमेडी टिपिकल वाटते. त्यामुळेच हा गुलकंद चित्रपट ॲव्हरेज वाटतो. तर हा चित्रपट तुम्ही Amazon प्राईमवर पाहू शकता. तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.